नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 106ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहे, ते मी आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. पूर्ण युनिवर्स मला सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देण्यासाठी अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ब्रह्म आहे, मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे, मला सर्व शक्य आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करूया. चेहऱ्यावरती स्मितहास्य. जे काय विचारित असेल ते येऊ द्या, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है अक्कल कोटी पहारे. समाधि सुखते भोगुनी बोले धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था. आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगणार दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे.
ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे शब्द. शब्द जपून वापरा. येस, जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपलं भान असणं गरजेचं आहे. आपण काय बोलतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कधीकधी आपण रिॲक्शन्स देऊन मोकळे होतो, पण त्या शब्दांचा, त्या बोलण्याचा समोरच्यावर काय परिणाम होतो हे आपण जाणून घेत नाही. त्यामुळे बोलताना खूप काळजी घेतली पाहिजे. कारण का शब्द असे असतात, एकदा का समोरच्याला दुखावलं गेलं तर ती जखम कधीच भरून येत नाही. आपल्याला फिजिकली लागलं तर ती जखम कालांतराने भरतेही, पण शब्दाने झालेली जखम भरायला वेळ लागतो असं म्हणण्यापेक्षा माझ्यामध्ये ती भरली जात नाही. कारण का ती एकदा झाली की झाली. त्यामुळे बोलताना जपून आणि विचार करून मग बोला. तुमच्यामुळे कोणीही दुखावलं जाणार नाही. गमतीतही ह्याची काळजी घ्या. याच्यावर नक्की चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.